तर नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो। गाडी आहे ना, गाडीची बॉडी बांधायला टाकली आहे मित्रांनो। तर गाडीची बॉडी आपण कुठे टाकली आहे, काय टाकली आहे आणि कशी बॉडी बांधली आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे मित्रांनो। आणि तुम्ही एंड ऑफ द व्हिडिओ तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो की बॉडी कशी बांधली आणि तुम्हाला आवडली असेल ना मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आणि जर तुम्हाला कोणाला बांधायची असेल अशीच गाडीची बॉडी तर मी तुम्हाला आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये आहे ना त्या कारागिराचा नंबर देईन मित्रांनो। चला मित्रांनो, तर आता आपण आपल्या गाडीकडे जाऊया। तर मित्रांनो, आपण लोकेशनला आलेलो आहे आणि हे लोकेशन आहे नारायणगाव पूनम हॉटेलच्या पाठीमागे आपला जुन्नर रस्ता। तर तुम्ही बघू शकता इथं गाडी लावलेली आहे। आपण आज गाडीला इथं सोडून जाणार आहे मित्रांनो आणि 2 दिवसासाठी गाडी सोडून जाणार आहे। 2 दिवसात आपल्या गाडीचं काम ओके होणार आहे आणि गाडीचं काम ओके झाल्याच्या नंतर आपण परत गाडीला भेटायला येणार आहे। तर चला तुम्हाला 2 दिवसानंतर भेटू। तर 2 दिवसातच आपली गाडी ओके झालेली आहे मित्रांनो। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आज मी मुद्दामून तुम्हाला बॅक साईड दाखवतो, आता तुम्हाला फ्रंट लुक दाखवणार आहे गाडीचं कसं आहे, काय कशी बॉडी बांधली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता हे फ्रंट लुक आपल्या गाडीचं टप वगैरे कसं आहे। बॉडी आपण लाकडी साईडला फळ्या मारलेल्या आहेत, अजून पण काम चालूच होतं थोडं। तर सगळं काही काम करून गाडी आपण आज संध्याकाळीच आपल्या ताब्यात घेतलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता गाडी कशा प्रकारे दिसतीये आणि गाडी कशी दिसतीये हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। गाडी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल सबस्क्राईबचं विसरू नका मित्रांनो, तेवढं सबस्क्राईब करा। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता आपण आळे फाट्याला आलोय। आळे फाट्याचं हे लोकेशन आहे आणि टोल नाक्याच्या अगदी थोडंसं 200 मीटरवरच हे वर्कशॉप आहे माझ्या मित्राचं। पेंट पण करतात, सर्व प्रकारच्या गाड्या पेंट करतात हे। आणि इथेच आपण गाडी आता आपली गाडीतला अस्तर मारून घेणार आहे, रेड ऑक्साईड मारून घेणार आहे। तर कारण की कसं ते जे लोखंड असतं ते लगेच गंज पकडतं बाहेरच्या पाण्याने, त्याच्यामुळे त्याला रेड ऑक्साईड मारणं गरजेचं असतं खराब होऊ नये म्हणून। आणि गाडी पण दिसायला खूपच छान दिसते। सध्या तर आमच्या इकडे ट्रेंडच चालू आहे काळ्या कलरच्या गाड्या रेड ऑक्साईड मारायचा। रेड ऑक्साईड आणि ब्लॅक कलर हे दोन्ही मिक्स करून आपण मारतो मित्रांनो स्प्रेनी। टोटल बॉडीला स्प्रेनीच मारणार आहे, फक्त कुठं जे वेल्डिंग राहिलेले आहेत किचकट असेल तिथे ब्रशनं मारतात ते। कॅबिन झाकून घेतले पूर्ण उडू नये म्हणून लगेच स्प्रे। तर तुम्ही बघू शकता गाडीमध्ये चिमण्या पण आहेत। तर भरपूर लोक म्हणतात की तू हायटेज बॉडी घेतली, हायटेज बॉडीमध्ये लुक तेवढा खास दिसत नाही आपल्या नाशिक आपल्या आळेफाटा बॉडीचा। पण काय करणार मित्रांनो अवेलेबल नव्हती गाडी, त्याच्यामुळे हायटेज घेतली आपण। तर हे फायनल टचअप राहील। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा।